तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. तुम्ही खरंच काय कंट्रोल करू शकता? The Art of Letting Go, Chapter 1. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मला एक सांगा, तुमच्यासोबत असं होतं का? तुम्ही ऑफिसला जायला निघता आणि भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकता. तुमची चिडचिड होते, राग येतो, किंवा रात्री झोपताना उद्या काय होईल, परवा काय होईल याचा विचार करून झोपच लागत नाही. आपण सगळेच अशा गोष्टींचा विचार करत बसतो ज्या आपल्या हातातच नसतात. आजपासून आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो म्हणजेच सोडून देण्याची कला या जबरदस्त पुस्तकाची सिरीज सुरू करत आहोत. आज आपण पाहणार आहोत पहिला अध्याय, जो आपल्याला शिकवतो की नक्की कशाची चिंता करायची आणि काय सोडून द्यायचं. अध्याय 1, सोडून देण्याची कला, द आर्ट ऑफ लेटिंग गो. या अध्यायात लेखक निक ट्रेंटन आपल्याला 3 मुख्य गोष्टी शिकवतात. 1. नियंत्रणाचे द्वंद्व, द डायकॉटमी ऑफ कंट्रोल. मंडळी, हा या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याला डिकॉटमी ऑफ कंट्रोल म्हणतात. म्हणजे आपलं आयुष्य 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य, आपली मर्यादित ऊर्जा, लिमिटेड एनर्जी आणि वेळ अशा गोष्टींवर वाया घालवू नका ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. याचा सखोल अर्थ, आपला त्रास तेव्हाच सुरू होतो जेव्हा आपण आपलं सगळं लक्ष, फोकस त्या गोष्टींवर लावतो ज्या आपल्या हातात नाहीत. उदाहरण 1, ट्रॅफिक. तुमच्या हातात काय नाही? बाहेर किती ट्रॅफिक आहे, लोक कसे ड्रायव्हिंग करत आहेत, सिग्नल किती वेळ लाल आहे. तुमच्या हातात काय आहे? तुमची प्रतिक्रिया. तुम्ही शांत राहून गाणी ऐकू शकता, एखादं ऑडिओ बुक ऐकू शकता किंवा फक्त शांत बसू शकता. रॅगरॅग करून ट्रॅफिक सुटणार नाही, पण तुमचा दिवस नक्की खराब होईल. लेटिंग गो म्हणजे ट्रॅफिक बदलण्याचा प्रयत्न सोडून देणे आणि स्वतःची शांतता निवडणे. उदाहरण 2, परीक्षेचा निकाल. तुमच्या हातात काय नाही? निकाल काय लागेल, पेपर तपासणारा शिक्षक कसा आहे, प्रश्न किती अवघड येतील. तुमच्या हातात काय आहे? प्रामाणिकपणे अभ्यास करणे, वेळेवर पेपर लिहिणे आणि निकाल काहीही लागो पुढची तयारी करणे. लेटिंग गो म्हणजे निकालाची चिंता सोडून देणे, प्रयत्न नव्हे. जेव्हा तुम्ही तुमचा फोकस प्रयत्नांवर आणता जे तुमच्या हातात आहे आणि निकालाची चिंता जी तुमच्या हातात नाही सोडून देता, तेव्हा तुम्हाला खरी शांती मिळते. दुसरे निर्णय न घेता पाहणे, नॉन जजमेंटल थिंकिंग. आपल्या मनात दिवसभरात हजारो विचार येतात. माझं काही खरं नाही, मी अयशस्वी आहे, माझ्यासोबतच असं का होतं. पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य, तुम्ही तुमचे विचार नाही. तुमचे विचार हे फक्त तुमच्या डोक्यात येणारे पाहुणे आहेत. त्यांना चांगले किंवा वाईट असे लेबल लावू नका. याचा सखोल अर्थ, लेटिंग गो म्हणजे विचारांना दाबून टाकणे नव्हे, तर त्यांना फक्त पाहणे. उदाहरण, मी अयशस्वी, फेल्युअर आहे हा विचार. आपण काय करतो? अरे देवा, परत हा विचार आला, मी किती नकारात्मक आहे, माझं आयुष्य बर्बाद झालं. इथे तुम्ही त्या विचारावर विश्वास ठेवला आणि स्वतःला वाईट ठरवलं. काय करायचं आहे? ओके, माझ्या मनात मी अयशस्वी आहे असा एक विचार आला आहे. बस, तो विचार आला आणि तो जाईल. जसे आकाशात ढग येतात आणि जातात. तुम्ही आकाश आहात, ढग नाही. जेव्हा तुम्ही विचारांना जज करणे थांबवता, तेव्हा ते तुमच्यावरची पकड सोडून देतात. 3. स्वतःपासून दूर राहून पाहणे, सेल्फ डिस्टन्सिंग. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या समस्येत असतो तेव्हा आपण खूप भावनिक होतो. आपल्याला काहीच सुचत नाही. अशा वेळी ही टेक्निक वापरायची. पुस्तकातील एक महत्त्वाचे वाक्य,
स्वतःच्या समस्येकडे तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून पहा. जणू काही तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला सल्ला देत आहात. याचा सखोल अर्थ, आपण स्वतःला जेवढा त्रास देतो तेवढा आपण मित्राला देत नाही. आपण मित्राला नेहमी योग्य आणि शांत सल्ला देतो. उदाहरण, ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडला. तुमची भावनिक प्रतिक्रिया, माझी काहीच किंमत नाही, माझं करिअर संपलं, सगळ्यांसमोर माझी इज्जत गेली. मित्राला सल्ला, जर हाच प्रकार तुमच्या मित्रासोबत घडला, समजा राजेश, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही म्हणाल, अरे राजेश, एवढं मनावर घेऊ नकोस. बॉसचा दिवस खराब असेल, तो सगळ्यांवरच ओरडतो. तू तुझं काम चांगलं करतोस हे तुला माहीत आहे. यातली शिकण्यासारखी गोष्ट घे आणि बाकी सोडून दे. लेटिंग गो म्हणजे जो प्रॅक्टिकल सल्ला तुम्ही तुमच्या मित्राला दिलात, तोच सल्ला शांतपणे स्वतःला देणे. स्वतःचे सर्वात चांगले मित्र बनणे. तर मंडळी, आज आपण पहिल्या अध्यायात 3 गोष्टी शिकलो. 1. नियंत्रणाचे द्वंद्व. फक्त त्यावर लक्ष द्या जे तुमच्या हातात आहे, तुमचे प्रयत्न, तुमची प्रतिक्रिया. 2. निर्णय न घेता पाहणे. तुम्ही तुमचे विचार नाही, विचारांना ढगांसारखं येऊ द्या आणि जाऊ द्या. 3. स्वतःपासून दूर पाहणे. स्वतःचे मित्र बना आणि स्वतःला प्रॅक्टिकल सल्ला द्या. आजचा प्रश्न, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुमच्या हातात नाही पण तरीही तुम्ही तिची चिंता करता? आज ती गोष्ट लेट गो करण्याचा निश्चय करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परफेक्शनिझम. परफेक्ट असण्याचा हव्यास कसा सोडून द्यायचा.